स्ट्राईक कडे जयेश आहे, जो मागच्या मॅचचा हिरो राहिला होता, ज्यानं अप्रतिम कामगिरी 33 धावसंख्या आणि एक विकेट सुद्धा मिळवला होता. स्ट्राईक कडे जयेश आहे, तर नॉन स्ट्राईक कडे आदिल आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवर अतिश आपण पाहतोय. चला, 3 षटकांचा सामना 15 मिनिटाच्या आत होणं खूप महत्वाचं आहे. पहिला चेंडू पद्धती आली, त्याचा वापर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिजन कडे पहिल्या चेंडूवरती बिग फिश इन द नेट. मोठा मासा गळाला लागला जातोय. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये राहिलाय 0. थँक्यू सो मच डीजे. पहिलं षटक घेऊन आला आतिश. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट मिळवली आहे या आतिशनं. वर्सोवा टीमला तितक्या हलक्यामध्ये घेऊ नये का, कारण रातो के कातील आरसीसी पेटला या टीमनं परास्त केली आहे. दमखम याही टीम मध्ये आहे, जितका थल अलिबाग मध्ये आहे. जो अलिबाग टीमनं मोठी जुईला परास्त केली आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. येस, नक्कीच आम्ही पुन्हा एकदा महत्वाची सूचना देतोय की बॅटिंग करणारी प्रत्येक टीम किंबहुना बॉलिंग करणारी प्रत्येक टीम, आपला नेक्स्ट गोलंदाज, बॅटिंग करणारी आपला नेक्स्ट फलंदाज कृपया करून आपण रेडी ठेवायचं आहे, कारण आपण वेळेला महत्व द्या. आपल्याला लवकरात लवकर स्पर्धा कव्हर करायची आहे. बोलूया मॅच कडे. नवीन फलंदाज इनॅट ऍक्शन वरती येतात. पवन येतात. बाद झालाय जयेश. त्यांची जागा बरोबर करण्यासाठी नवीन फलंदाज पवन. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता, परंतु वेगाने आला होता. डायरेक्ट हिट. लाऊडली अपील पंचांकडे केली जाते आणि पंचांना देखील तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. महत्वाचा डिसिजन. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो सुद्धा देखील पाहिलाय. गुलदस्त्यामध्ये प्रलंबित आमचे तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहतोय. ते आजच्या रात्रीमध्ये सध्याच्या स्थितीला पंचांच्या भूमिकेत तिसरे आपण पाहतोय. अवेडा गावचे या उरण विभागातील जयेशजी पाटील सर. त्याचबरोबर इन ऍट ऍक्शन क्रीज वरती आपण पाहतोय स्ट्राईक कडे सुरेशजी मात्रे सर, मॅन फ्रॉम मुलेखंड. आणि त्याचबरोबर प्रत्येकजी गैरत सर, मॅन फ्रॉम नागाव. पण 3 क्वालिफाईड पंच आपण पाहतोय याच्या रात्रीमध्ये, त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा कव्हर केली जाते. गुणलेखक आपण पाहतोय दांडा गावातील रोहनजी मोरे या ठिकाणी ऑफिशियल गुणलेखक. साऊंड जी आपण पाहतोय उज्ज्वला साऊंड सर्व्हिस पुंडे डीजे सौरभच्या माध्यमातून. आणि आजच्या रात्रीमध्ये समालोचन अमितजी मात्रे सर, मॅन फ्रॉम जोहे, हिंदीचा एक बुलंद आवाज. त्याचबरोबर करुणेशजी गैरत, मॅन फ्रॉम डोंगरी, आमच्या सोबत जोडले गेलेत. आणि पहिल्या मॅच मध्ये दीपकजी नाईक यांचा सुद्धा ऐकला, मॅन फ्रॉम करंजा. आणि मी श्रेयश पाटील, मॅन फ्रॉम मोठी जुए. आपल्याला पुन्हा एकदा घेऊन चलतोय या मैदानावरती. डिसिजन सिच्युएशन एकदम क्रिटिकल आहे. पंचांना देखील वेळ लागेल इतका अगदी हा क्रिटिकल डिसिजन आपण पाहतोय. वारंवार आमचे तिसरे पंच झूम 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 करून पाहत आहेत. त्याचबरोबर ही स्पर्धा 24 लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आणि आम्ही संयोजकांचं सुद्धा लक्ष वेधतोय. संयोजक साहिल ठाकूर या ठिकाणी बऱ्याच अवधीनंतर उपस्थित राहिले आहेत. आज खरं तर त्यांच्या गावातील मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण तिचं भव्य दिव्य खेळाडू प्रक्रिया लिलाव म्हणजेच ऑक्शन सेरेमनी आपण पाहिली आहे. फुंडे प्रीमियर लीग FPL आपण पाहिली आहे. त्यामध्ये अगदी कर्णधाराच्या भूमिकेत आणि या बऱ्याच अवधीनंतर या व्यासपीठावरती धीरज दादा मी आयोजकांचं लक्ष वेधतोय. BCC पागोटे पहिल्या रात्रीमध्ये दाखल झाली आहे, दुसऱ्या रात्रीमध्ये वशिणी आणि तिसऱ्यामध्ये बोरखार. चला, फलंदाज सेफ आहे. फलंदाज सेफ आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. BCC पागोटे, वशिणी आणि बोरखार तिन्ही टीमला आपण अगदी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधायचा आहे आणि त्या तिन्ही टीम्सला या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थिती दर्शवण्यासाठी कळवायचं आहे, कारण याच्यानंतर फक्त एक मॅच राहील आणि तदनंतर सुपर 4चा लॉट्स चालू होणार आहे. त्यामुळे BCC पागोटे, टीम वशिणी आणि टीम बोरखार आपण जर थेट 24 लाईव्हच्या माध्यमातून जर पाहत असाल
तर कृपया करून आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. बोलूया मॅच कडे. पहिल्या चेंडूवरती सफलता, दुसऱ्या चेंडूवरती नामी संधी बनली आहे, परंतु फलंदाज स्वतःच्या पॉपिंग ट्रीज मध्ये सुसज्ज पोहोचला गेला. एक धावसंख्येने पवननं स्वतःचा अकाउंट अगदी पवन म्हटल्यानंतर वाऱ्याच्या वेगानं एक धावसंख्या उभारली आणि संघाचा श्री गणेशा झालाय. तिसरा चेंडू अतिश घेऊन जाणार फलंदाज आदिल खुरेशी आपण पाहतोय. आदिल कुरेशीसाठी लोवर फुलटॉस चेंडू, चेंडूला फक्त अलॉंग द कार्पेट स्लॉग दिशा दाखवली. कॉक ओव्हर रिझन पंबल क्षेत्ररक्षण बलाढ्य टीम आहेत या दोन्ही, आणि तुम्ही एखादी थोडीशी चुकी करणार आणि त्या संधीचं सोनं प्रतिस्पर्धी टीम अवश्य करणार, आणि तेच आपण या मैदानावरती पाहतोय. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालंय. धावसंख्या वधारली जाते 3च्या घरात. आदिल कुरेशी 2 धावसंख्येने अकाउंट ओपन करतोय. सध्याच्या स्थितीला जयेश बाद झाल्यानंतर आदिल वरती खूप मोठी जिम्मेदारी आहे. यावेळेस पुन्हा एकदा 30 दिशा, तोच झोन, तोच फिल्डर. यावेळेस चेंडूला फील्ड केलाय. यावेळेस करणार नाही चुकी, कारण एक चुकी ठीक आहे, परंतु दुसरी चुकी मी करणार नाही हा सांगून जाणारा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग, एक धावसंख्या मिळाली. धावसंख्या पोहोचेल 4च्या घरात. संत गतीचा सुरुवात आपण पाहतोय, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटल्यानंतर एका दुसरा मोठा फटका आपल्या टीमच्या बाजूने येणं हा खूप महत्वाचा असतोय बॅटिंग करणारी टीम साठी. यावेळेस पुन्हा एकदा पद्धत आली, त्याचा वापर अतिशय खोलवर फेकला चेंडू. क्रिकेट विश्वातील ज्या चेंडूला ब्रह्मास्त्रची उपाधी दिली जाते तो ब्रह्मास्त्र फेकला जातोय. अशी गोलंदाजी अगदी डेथ ओव्हर्स मध्ये आपण लसित मलिंगाला पाहिलंय, जसप्रीत बुमराहला पाहिलंय, डेल स्टेनला पाहिलंय. अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आज आपण अतिशय माध्यमातून पाहतोय. का अफलातून गोलंदाजी राहिली आहे. 5 चेंडू फेकले, धावसंख्या खर्च केली आहे 4, परिणामी एक महत्वाचा विकेट मिळवला. पुन्हा एकदा कोलवर चेंडू, त्यालाही हेलिकॉप्टर स्टाईलने दिशा दाखवली आहे. चेंडू अतिथी कक्षाकडे येतोय, थांबणार नाहीये, जाणार या पहिल्या ओव्हर मधील, या मॅच मधील पहिला प्रेक्षणीय आपण पाहू शकताय. कर्णधाराने अगदी नाणेफेक करत असताना बाईट्स घेताना सांगले आमची टीम ज्या अगदी ताकदीच्या, आम्ही प्रतिस्पर्धी टीमला 24, 25, 26 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्या धावसंख्या आम्ही सहजरित्या उभारणार. अगदी जणू काय वाटचाली त्याच दिशेने होती, कूच केली, कारण पहिलं षटक अतिशच्या खांद्यावरती सोपवला, तो अगदी त्याच्या जिम्मेदारीवरती खरा उतरलाय. धावसंख्या खर्च केली 8 आणि परिणामी जयेश सारखा एक मातबर फलंदाज त्याला अगदी सस्त्यामध्ये माघारी पाठवलाय. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज, नाव आहे स्वप्नील. स्वप्नीलला आज आपली गोलंदाजी स्वप्नात सत्यात उतरवावी लागेल जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय आदिलच्या बॅट मधून समोरच्या ठिकाणी चेंडू अगदी फटका खेळला जातोय. चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. एक धावसंख्या पर्याप्त वेळेमध्ये बनवून काढली आहे. धावसंख्या पोहोचली जाते 9च्या घरात. मागचं षटकाचंही काहीसं असंच राहिलं होतं. विकेट, सिंगल, डबल, सिंगल, 0 आणि तदनंतर एक चौकार आला होता. याही षटकाला चांगली सुरुवात होत्या. गोलंदाजी करणारी टीम वर्सोवा आपण पाहतोय. पहिला चेंडू एक आलाय, दुसरा चेंडू. यावेळेस वेगवान चेंडू फेकला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतील. अगदी फेकी करताना थोडासा पद्धतालित्यामध्ये मिसमॅच राहिलं आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालंय. 2 धावसंख्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे सरसावेल 11च्या घरात. 11 धावसंख्या धावपटलावरती. सुरुवात जरूर चांगली राहिली. दोन्ही टीम्स मातब्बर आहेत. 30 धावसंख्या, मॅच मध्ये खूप मोठी रंग, किंबहुना हाय व्होल्टेज सामना, हा मॅचचा ड्रामा पाहायला मिळेल. तिसरा चेंडू स्वप्नील यांचा. यावेळेस बॅटला चाटून जाणारा एसटी रक्षकाची चुकी आहे. लेग स्लिप मधून चांगलं अगदी कव्हर करण्यात आलं, परंतु पर्याप्त वेळेमध्ये तेली गेलं आणि तुपी गेलं. मी तर म्हणेन, कारण विकेटची नामी संधी होती ती जेल जमिनीला दान राहिली. निर्धाव चेंडू होता आणि त्याच्यावरती एक धावसंख्या सुद्धा आली. या एक धावसंख्येने धावफलक पोहोचलं जाईल 12च्या घरात. 12 धावसंख्या धावपटलावरती, परंतु गोलंदाजीचं कौतुक करायला हवं.
मोठ्या मॅच मध्ये मोठ्या टीम समोर खेळत असताना आम्ही त्याच ताकदीचे आहोत, आम्ही त्याच दर्जात आहोत. उगाच आम्ही इतक्या अंतराचा किलोमीटरचा प्रवास गाठून नाही आलो आहोत ही सांगून जाणारी गोलंदाजी पाहतोय. एका बाजूला अलिबाग आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबई आहे. यावेळेस स्लॉट मधला चेंडू नेऊन ठेवलाय पुणे गावाच्या प्लॉट मध्ये. बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. आम्ही उगाच म्हणत नाही माणसाची वेळ, क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. कदाचित मागच्या चेंडूवरती जर कॅच जायली असती तर हा फलंदाज आदिल ऑन स्ट्राईक आला नसता, तो ऑन स्ट्राईक आला नसता, हा मोठा फटका पाहायला मिळाला नसता. हेच तर क्रिकेटचे महत्वाचे छोटे छोटे क्षण आहेत जे मॅचला एक वेगळी दिशा, एक वेगळी कलाटणी लावतात. 6 धावसंख्येने धावफलक पोहोचलाय 18च्या घरात. यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. याही वेळेस यष्टीरक्षक चुकल्यात. आणखीन एक धावसंख्या मिळाली आहे बाईकच्या स्वरूपात आपण पाहतोय. कारण बॅटिंग करणारी टीम तर अलिबागला ठाऊक आहे धावसंख्या येणं महत्वाचं आहे. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा त्याच ताकदीचा कशा रीतीने आणायचा ते अगदी ठाऊक नाही, परंतु जशा येतील तशा अगदी त्या पळवायच्या आहेत आणि तीच अगदी धावपळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणखीन एक धावसंख्या मिळाली बाईकच्या स्वरूपात. धावफलक वधारला जातोय 19 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस वेगवान चेंडू चाटून जाणार बॅटला, पसलीप गलीमधून नॉन स्टॉप जाणार सीमा रेषा बाहेर. आणखीन एक चौकार. चेंडूंचं पहिल्या सत्रामध्ये खेळ संपलाय. धावसंख्या धावपटलावरती लगावली गेली आहे. असं वाटलं होतं जयेश बाद झाल्यानंतर थोडाफार अगदी एखाद्या मोठ्या अंबारीच्या हत्तीवरती अंकुश लावला जाईल तशा रीतीने धावसंख्येवरती अंकुश लावला जाईल का, परंतु नाहीये. अदिलनं ती धुरा उचलल्या, अदिलनं तो धावसंख्येचा शिवधनुष्य उचललाय आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे 23च्या घरात. तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज येणार वर्षित येतोय. वर्षितवर धावसंख्येचा वर्ष होईल का, की हा धावसंख्येचा पाऊस वर्षित या ठिकाणी थांबवणार आहे. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅटला चाटून जाणार आणि पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. ज्या फलंदाजाची बॅट बरसली होती त्या फलंदाज आदिल कुरेशीला माघारी पाठवलाय. इतकं सोपं नाहीये आणि ती धावसंख्येचा प्रवासी चांगला राहिला. 23 धावसंख्या जरूर आल्यात, परंतु त्या येत असताना दोन महत्वाचे सलामीवीर तंबूच्या आश्रयाला विराजमान झाल्यात. गोलंदाज आपण पाहतोय वर्षित पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली. सुरुवात चांगलं झालाय, शेवट गोड करणार का आपल्या टीमची. दुसरा चेंडू डावकुऱ्या हाताचा फलंदाज यश आपण पाहतोय. क्रिकेट खऱ्या अर्थानं डावकुऱ्यांचा खेळ म्हटला जातोय. असाच एक डावकुरा फलंदाज यश.
यावेळेस यशला टाकलेला परफ्यूम चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी अगदीच कानाला जणू काय गुलाबी थंडीमध्ये वारा देत गेला. हा वर्षीचा यशला चेंडू सांगून गेला, हा देखे जरा किसमे कितना है दम, मुंबई की अलिबाग. दुसरा चेंडूही चांगला रिलीज केलाय. कारण आम्ही सातत्यानं सांगत असतोय, कपिल पाहिजे असतील, मुत्या मुरलीधरन ब्रॉडकास्ट मध्ये सुंदर सांगितलं, वेग असणं महत्वाचं नाहीये, व्हेरिएशन असणं खूप महत्वाचं आहे. आणि ते व्हेरिएशन वर्षितकडे पाहायला मिळतो आहे. आणखीन एक शॉट पी चेंडू, फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल आठवण करून दिली आहे ईशान किशन यांची आणि भेदलाय गगनचुंबी षटकार. यशने सांगितलंय या वर्षीतला, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी आहे. मागचा चेंडू जरूर निर्धाव फेकलाय, या चेंडूवरती तुला सोडणार नाही. म्हणूनच आम्ही सातत्यानं सांगत असतोय, प्रत्येक टीम मध्ये डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज का महत्वाचा असतोय. गोलंदाजाकडे ती क्षमता असते पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू नेण्याची, तर फलंदाजाला बरोबर यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून मारण्याची अगदी नॅचरल कला प्रत्येक डावखुऱ्या फलंदाजाकडे असते. जी उजव्या फलंदाजाला फिरून मारावा लागतो ना, तो डावखुरा फलंदाज सहजरित्या कन्वर्ट करत असतोय. आणखीन एक पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, फेकी करतील. एक धावसंख्या जरूर मिळाली आहे. धावसंख्या पोहोचली जाते 30च्या घरामध्ये, 3 दशकांमध्ये पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू महत्वाचे राहणार आहेत, कारण या मॅच मध्ये टफ फाईट स्कोर इथे सज्ज झालाय. येणाऱ्या इथून धावसंख्या या अगदी प्रतिस्पर्धी टीम समोर तुमच्या बाजूने डिपेंड करण्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहेत. तर बॉलिंग करणारी टीम वर्षो आपण पाहतोय, हे महत्वाचे 2 चेंडू इथे जितका रोकाल ना, उत्तरार्धामध्ये चेसिंग तितकी सोपी राहणार आहे. यावेळेस पुढचा चेंडू आपण पाहतोय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. यस, क्वालिफाईड पंचाने नकार दिलाय. अशा रीतीनं स्ट्राईक तुम्ही घेऊ शकत नाहीये. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये हे नियमांची बंद आणल्या, कारण अनेकशा भांडणं आपण पाहिल्यात. मग पंचांकडे तो दडपण, शिवी गाळ अशा बऱ्याचशा गोष्टी या नियमांपासून पाहिल्यात. चेंडू दिशाहीन होता, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला, क्वालिफाईड पंचाने हेरलाय, अपांतर घोषित केलाय. आधीच धावसंख्या खूप झाली आणि त्यात आणखीन एक धावसंख्या जोडली जाईल 31च्या घरामध्ये. चांगली बॅटिंग राहिली आहे. त्याचं महत्वाचं कारण आदिलची ती फलंदाजी, त्याला साथ दिली पवन आणि त्याला साथ देतोय आता यश. गोलंदाज आपण पाहतोय हर्षित. 5वा चेंडू, यावेळेस हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर अगदी जागेवरती थांबला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला, अतिशय खोलवर फेकलाय. जणू काय मागच्या 4 चेंडूवरती जे प्रश्न बॅटिंग करणाऱ्या टीमने समोर उभे केले ना, त्या प्रश्नांची उत्तरे वर्षित या चेंडूवरती देताना पाहायला मिळाला. आणि 5वा चेंडू, चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव आला. धावसंख्या स्थगित 31, लॉस ऑफ 2 विकेट्स. निर्णायक पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला चाटून जाणार चेंडू, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला फील्ड केलाय पर्याप्त वेळेमध्ये. एक धावसंख्या, धावसंख्या पोहोचली जाते 32च्या घरात. आणि विजयासाठी प्रतिस्पर्धी टीम मुंबई वर्सोवा 33 धावसंख्येचं डबल तिरी, तर डिफेंड करायच्या टीम थळ अलिबाग डबल तिरी 33. ऐकूया एक डीजे मास्टरच्या माध्यमातून एक उत्कृष्ट अशी धून.
प्लीज या. आतापर्यंत आमच्यापर्यंत या व्यासपीठावरती दोन बाईकच्या चाव्या या ठिकाणी आहेत. आपल्या बाईकच्या चावीची ओळख पटवायची आणि घेऊन जायची आहे. उद्या मॅचकडे या 33 धावसंख्येचं लक्ष उत्तरार्धाकडे आपण वळतोय. पहिल्या सत्रामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना तळ अलिबागनं चांगल्या अफलातून बॅटिंग केली. 32 धावसंख्या उभारल्यात. 33 धावसंख्येचं एक चांगलं 3 षटकांमध्ये मी तर म्हणेन टफ फायटिंग आव्हान प्रतिस्पर्धी टीम मुंबई वर्सोवा समोर ठेवलंय. सध्या अगदी प्रतिष्ठा शिगेला लागली आहे. मुंबई की अलिबाग, अलिबाग की मुंबई. एका बाजूला वर्सोवा आहे मुंबईकडून बिलॉंग करणारी आहे, तर दुसऱ्या बाजूला थळ आहे जो अलिबाग मधून बिलॉंग करणार आहे. महत्वाची मॅच या स्पर्धेतील. एका बाजूला अगदी सावरकर टीम तग धरून बसली आहे. आमच्या सोबत कोण येणार, मुंबई की अलिबाग, अलिबाग की मुंबई. बोलूया मॅच कडे. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. बॅटिंग साठी आपण पाहतोय सलामीची जोडी समाधान आणि अतिश हे दोन फलंदाज आपण पाहतोय. समाधान कर्णधार असावा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, समोरून लीड करण्यासाठी आलाय. समाधान तर नॉन स्ट्राईक कडे आपण पाहतोय. अतिश जण पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. सगळी तिन्ही पंचार आमच्या सर्वांचे लाडके जसे गावचे संदीपजी पाटील सरांकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पहिला चेंडू फुल टॉस होता, टोल वसूल करता आला नाहीये. कॉकवर रिझन कडे गेलाय. अगदी वेगानं चेंडू वरती आलं, कारण एक एक धावसंख्येचं खूप महत्व माहिती आहे दोन्ही टीम्सला. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्नही समाधान केलं होतं. अतिशनं योग्य वेळी नकार दिला. एक धावसंख्येनं अकाउंट ओपन झालाय. 11ची सरासरी आहे. पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट 11 रन्स, 11 धावसंख्या प्रति ओव्हर. आणि पहिल्या चेंडूवरती एक धावसंख्या आपण पाहतोय. मॅडम ओव्हर द विकेट न मारा करतोय गोलंदाज सुमित. जवळ जवळ 18 ते 20 पावलांचा रन मॅडम ओव्हर द विकेट ना फलंदाज अतिश साठी. यावेळेस पहिला चेंडू लवर फुल टॉस होता, लॉंग ऑफ कडे मारलाय. क्षेत्ररक्षक राहिलाय फंबल. परिणामी एकीच रूपांतर दुहेरीमध्ये झालाय. जिथे निर्धाव चेंडू मिळाला असता तिथे अगदी क्षेत्ररक्षक फंबल राहिला आणि या चुकीचं क्षेत्ररक्षण परिणामा 2 धावसंख्या आपण पाहतोय. या 2 धावसंख्येने अतिशनं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. 2 संघ पोहोचलाय 3च्या घरात. ज्या दिशेनं वाटचाल करायच्या त्या दिशेनं चालू आहे. किंबहुना मी तर म्हणेन अलिबाग चांगली साथ देते, कारण जिथे निर्धाव चेंडू होता तिथे 2 धावसंख्या, एक धावसंख्या खूप महत्वाची असते. जेव्हा मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये येते ना, ती एक धावसंख्या सोन्याच्या भावात तोडली जाते. तेव्हा त्या एक धावसंख्येचं खूप सारं महत्व अगदी प्रत्येक टीमला जाणवत असतो. नेक्स्ट चेंडू, तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा खोरवर फेकलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे ट्रॅव्हल झालाय. यावेळेस आणखीन एक फंबल क्षेत्ररक्षण. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये झालंय. बघता बघता चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. एक धावसंख्या वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक धावसंख्या अतिरिक्त बहाल केली आहे. 3 धावसंख्या मिळाल्या. धावसंख्या पोहोचली जाते 6च्या घरात. गोलंदाज अगदी आपण पाहू शकताय सुमित चांगली गोलंदाजी करतोय, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट थोडीफार गडबडत्या, साथ मिळत नाही या गोलंदाजाला. त्या अनुषंगाने अगदी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 आल्या, तिसऱ्या चेंडूवरती 3 आल्यात, चौथ्या चेंडूवरती 4 येतील का? काय समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 3. क्रिकेटमध्ये कधी कधी गणिताची भाषा खूप महत्वाची असते, किंबहुना ती गणिताची समीकरणं प्रत्येकाला सोडवावी लागतात. यावेळेस हा गोलंदाज सोडवेल की फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस आपण पाहतोय समाधान संघाचा तारणहार, दिशादर्शक, संकटमोचक, कर्णधार, कॅप्टन. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्नांना यश मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. जणू काही गोलंदाज सुमितनं सांगितलंय 3 चेंडूंवरती धावसंख्या उभारल्यात, चौथा चेंडू नाही. चौथा चेंडू अचूक टप्प्यावरती, अचूक लाईन, अचूक लेन आणि याच सहाय्यानं चेंडू जातोय निर्धाव. 5वा चेंडू पुन्हा एकदा सुमित घेऊन सज्ज असणार आहे. फलंदाज समाधानसाठी, समाधान टू सुमित. यावेळेस पुन्हा एकदा थोडाफार स्लोवर चेंडू. कदाचित जर हाताला लागला असता तर अशा प्रकारच्या विकेट काही वेळा आपण पाहिल्या, परंतु नाही आहे. यावेळेस आणखीन एक धावसंख्या जोडली जाईल, धावसंख्या वधारली जाईल 7च्या घरामध्ये.
झाला फॉर रिझन 7 धावसंख्या धावपटलावरती 11ची सरासरी आहे. एक फटका दूर आहे आपल्या सरासरीपासून बॅटिंग करणारी टीम वर्सोवा मुंबई आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक येतोय ज्या फलंदाजीच्या नावावरती सध्याच्या स्थितीला 2 चेंडूंमध्ये 5 धावसंख्या. अतिश 7 धावसंख्येमध्ये 5 धावसंख्येचा सिंहाचा वाटा आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची पहाळणी करतोय तो. निर्णायक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. पददालित्याचा वापर पुढे मारण्याचा प्रयत्न परंतु त्याही प्रयत्नानं अपयश पाहतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू सुमितनं स्वतःला सिद्ध केलाय. अगदी तो गावामध्ये जाताना आपोआप प्रसिद्ध होईल कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करत असताना तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळत असते. आणि या पहिल्या षटकामध्ये महत्वाच्या मॅच मध्ये विकेट जरूर मिळाली नाहीये परंतु धावसंख्येवरती पूर्णपणे अंकुश. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 7च्या घरात. वर आपण पाहतोय आर्यन खारकर. हे नाव मित्रांनो साधं सोपं नाव नाहीये. ISPL मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. मग त्या टीम मध्ये दिग्गज केतन मात्रे सारखे होते, जगत सरकार होत्या परंतु नेतृत्व अंकुश सिंगच्या खांद्यावरती होत्या आणि त्याच्या खांद्या त्या इतक्या मोठ्या अगदी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली हा आर्यन खारकर खेळलाय. नवे तर आपल्या नावाचा आपल्या गावाचा आपल्या अलिबागचा डंका या खेळाडूने वाजवलाय. मी आर्यन खारकरला नक्कीच विनंती करेन की जशी मॅच संपेल ना आपण मंचावरती यायचा आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. ISPL पर्यंतचा प्रवास या खेळाडूंना गाठलाय आणि त्यासाठी कैक उन्हाले पावसाले हिवाले काही खडतर प्रवासांना सामोरे गेलाय. असाच एखाद्या सोनाला आकार मिळत नाहीये. काही वेळा त्या आगीमध्ये त्याला तपावं लागतं तेव्हा तो सोना अगदी सोनेरी निरखून येत असतोय. असाच हा कोहिनूर हिरा अलिबागचा आर्यन. पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लावली अपील मध्ये उत्साह खूप पाहायला मिळाला. आत्मविश्वास थोडाफार कमी पाहायला मिळाला. चला स्पीडअप करायचा. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की गोलंदाजीमध्ये वेग असणं महत्वाचं नाहीये. तुमच्याकडे व्हेरिएशन असायला हव्यात, तुमच्याकडे अचूक टप्पा असायला हवात. मग जेव्हा गरज असते तेव्हा यॉर्कर चेंडू वुडलँड स्पॉट वरती त्याच्यानंतर नकल चेंडू स्लोवर चेंडू हे सर्व टाकता येणं हे एखाद्या गोलंदाजाकडे कौशल्य असणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस आणखीन एक चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. उंची खूप आहे, लांबी कमी आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. झेल जमिनीला दान होत्या. आर्यनला ठाऊका महत्वाची कॅच आहे कारण कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातोय. जणू काय क्रिकेटचं सूत्र आहे कॅच घ्या आणि मॅच जिंका. परंतु या वेळेस त्या सूत्र कुठेतरी अपूर्ण राहिलाय. झेल जमिनीला दान राहिली आहे. परिणामी एक धावसंख्या मिळाली आहे. एक धावसंख्येने धावफलक पोहोचला जाईल 8च्या घरामध्ये. आर्यन खारकर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती एक नामी संधी बनवली. मी तर म्हणेन सुमितने अशाच रीतीची गोलंदाजी केली होती परंतु त्याला साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकांची. म्हणूनच धावसंख्या 7 पर्यंत पोहोचल्या होत्या. यावेळेस आणखीन एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8च्या घरामध्ये. आर्यन पुन्हा एकदा सज्ज. कमी वेळामध्ये ज्याने अगदी स्वतःचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बनवलंय. यावेळेस समोरच्या दिशेनं या गोलंदाजावरती खेळलाय स्ट्रोक. चेंडू जातोय ब्लॅक स्क्रीन कडे. त्या ठिकाणी वेगाने क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फील्ड केला. फक्त एकच धावसंख्या मिळाली. जणू का बॅट्समनला वाटला अगदी फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं गोलीच्या वेगानं जाईल का परंतु नाहीये. त्याही जलद गतीने क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फील्ड केला. फक्त एक धावसंख्या मिळाली आहे. वर्सोवा टीमला इथून जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना मोठे फटके मारावे लागतील अन्यथा आपल्यापासून मॅच थोडीफार लांबवताना पाहायला मिळते.
धावसंख्या धावपटलावरती 9च्या घरात. दुसरं षटक चालू आहे, अजूनही डबल डिजिट मध्ये धावसंख्या नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा कॉकवर कडे त्याही ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस ही चेंडू फील्ड केला जाईल, आणखीन एक धावसंख्या मिळेल. सध्याच्या घडीला तल अलिबाग किंबहुना त्यांच्या पाठीराखे म्हणत असेल सिंगल डबल ना आमच्या टीमला सध्याच्या स्थितीला फरक पडत नाहीये, आमच्या टीमच्या गोलंदाजाला मोठे फटके मारू द्यायचे नाहीयेत आणि ती कामगिरी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. नाव आहे आर्यन खारकर, नाम तो सुना ही होगा. पुढचा चेंडू, 5वा चेंडू आपल्या कोट्यातील. यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल. यावेळेस करणार नाही चुकी, पकडला जाईल झेल. संपुष्टातील फलंदाज अतिश या फलंदाजाचा खेळ. मराठी आणि कोकणी माणसांचा महत्वाचा सण येऊन ठेपलाय. शिमगा, होळी, धुलीवंदन अगदी आपल्या मराठी सणातील खूप महत्वाचे सण. आणि आम्ही अगदी आजच्या रात्रीमध्ये उल्लेख केला. अमित पाजेंची ती रील सुद्धा खूप सारी व्हायरल झाली आहे होळीच्या संदर्भात. बोलूया मॅच कडे. 11 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 10च्या घरात. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 7 आणि विजयासाठी 23ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 23 धावसंख्या, समीकरण खूप मोठं आहे. परंतु इथून बॅटिंग करणारी वर्सोवा टीमला इतकंच सांगेन, अशक्य मध्ये शक्य दडलाय, इम्पॉसिबल मध्ये पॉसिबल आहे. यावेळेस ते पॉसिबल करता येईल का नाहीये. आणखीन एक शतक आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ISPL रिटर्न गोलंदाज आर्यन खारकर काम राहिलंय. प्रतिस्पर्धी टीमचा कर्दनकाल. 6 चेंडू फेकलेत, धावसंख्या खर्च केली 3 आणि एक महत्वाची विकेट याही मॅच मध्ये मिळवली आहे. विजयासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून अजूनही मैदानाच्या आतमध्ये कर्णधार सज्ज आहे. इथून कर्णधार समाधानला एवढं सांगेन, लहरों से डरकर नौका किनारे पार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहिला चेंडू स्लॉट मधला चेंडू नेऊन ठेवलाय सीमा रेषा पार. षटकार. प्रेमनाथजी, पवन वरती पवन हल्ला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूला सीमा रेषा बाहेर भेदून दिलाय. येणारे 5 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही मैदानामध्ये कर्णधार आहे, या टीमचा संकट मोचक आहे, तारेणार आहे. त्याच्या बॅट मधून निघालेला पहिलाच फटका सांगून जातोय शर्यत अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार. समीकरण आणखीन सोपं. येणारे 5 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. 5 मध्ये 17, 3 मोठे फटके अजूनही दूर आहेत आणि त्याच्यासाठी 5 चेंडू उपलब्ध आहेत. गोलंदाज आपण पाहतोय पवन आलाय.
पवनची बॅटिंग चांगली राहिली होती, परंतु यावेळेस दुसरा चेंडू पवन यांचा, यावेळेस ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन कडे भेदून दिलाय, एक धावसंख्या पळून काढली आहे, दुसरीचा कॉल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. बघता बघता चित्याच्या चपलाईनं 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. येणारे 4 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही समाधान या फलंदाजाच्या मैदानाच्या आतमध्ये खूप साऱ्या समाधानजनक प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत वैयक्तिक स्वतःच्या खेळतोय 12 धावसंख्येवर, सांघिक धावसंख्या आहे 18 आणि विजयासाठी 4 चेंडू आणि 15ची आवश्यकता. इथून समाधानला एवढंच सांगेन, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. माणसाचे नशीब बदलो ना बदलो, माणसाची वेळ मात्र नक्की बदलते आणि ती वेळ बदलायला एक क्षण खूप आहे. आणखीन एक चेंडू समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिजन कडे, फिल्डर बनलाय प्रेक्षक, हवाई सफर, षटकार. मध्ये 10 आल्या होत्या, आता 6 मधून 23 कुठून बनणार, परंतु मैदानामध्ये अजूनही समाधान आहे. मी म्हटलं होतं टीमच्या समर्थकांच्या समाधानासाठी समाधानजनक परफॉर्मन्स अजूनही मैदानामध्ये आहे. येणारे 3 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. समाधानला अजूनही इतकंच सांगेन, मन के जीते जीते मन के हारे हारे, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार, जो देखे ना सपना, सपनों का ही असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार तो कुछ पल का है, उसके बाद सब कुछ तुम्हारा है, सब कुछ तुम्हारा है. येणारे 3 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय पवन, परंतु या मॅच मध्ये थोडासा बॅकफूट वरती त्याला ढकललाय. सायकोलॉजिकल प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव गोलंदाज पवन वरती पाहतोय, म्हणूनच आपण टेस्ट ऑस्ट्रेलियन फील्ड पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एखाद्या फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन घालवणारी फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली आहे. सिली मिडॉप कडे एक फिल्डर तैनात केलाय, परंतु त्याचा इफेक्ट फलंदाज समाधानवर होणार का? पवन जवळजवळ 18 ते 20 पावलांचा रेडअप. इथून आर्यन कारकरनं जो परफॉर्मन्स केला गोलंदाजीतून, सुमितनं जो गोलंदाजीतून परफॉर्मन्स केला तो अफलातून होता. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून पवनला गोलंदाजी करावी लागेल जर मॅच मध्ये पुन्हा आपल्या टीमचं वर्चस्व निर्माण करायचं असेल. येणारे 3 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर चौबाजूने टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. चौथा चेंडू, आणखीन एक, आणखीन एक, आणखीन एक, येतोय येतोय येतोय, षटकार. चला, सावरकर टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू इच्छितोय. आपण यावं मंचावरती. हे मॅच जशी संपेल आपल्यामध्ये नाणेफेक केला जाईल. चला, टीम वर्सोवा समाधानची बॅटिंग आवडली असेल टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. येणारे 6 चेंडू होते, विजयासाठी 23 ची आवश्यकता होती. एकटा वाघ आतमध्ये लढलाय, नव्हे तर या टीमशी झगडलाय. येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 ची आवश्यकता. एक महत्वाचा चेंडू पवन आपल्या कोट्यातून बाहेर काढेल का? यावेळेस आणखीन एक चांगला फटका, क्रिकेट मधील मादक सौंदर्य येतोय 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 येतोय. फक्त 5 चेंडूंमध्ये संपवलाय सामना. वेल प्ले टीम वर्सोवा, समाधान हार्डलक टीम थल अलिबाग. थँक्यू डीजे. चौ बाजूने अगदी चौफेर एकच शब्द निघाला साहिल ठाकूर की शेवटचा फटका वंडर क्लास पाहायला मिळाला. मी आर्यन खारकरला विनंती करेन यावं. पण आर्यनजी
आपला आदरपूर्वक या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. खरं तर उरण म्हटल्यानंतर कलेची खाण आहे, संस्कृती जपणारा आमचा उरण आहे आणि या उरणमध्ये उरणच्या नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्या निमित्तानं अगदी ISPL पर्यंतचा प्रवास आणि या तिसऱ्या हंगामातील विजयी टीमच्या आपण अगदी हिस्सेदार राहिलात, घटक राहिलात आणि आपल्या अलिबागचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेलं म्हणूनच एक विशेष सन्मान आर्यन खारकेन यांचा आदरपूर्वक मान सन्मान. आणि या मॅचचा हिरो राहिलाय जो वाघ सुरुवात